आरपीएफने राजनांदगाव रेल्वे प्लॅटफॉर्म स्थानकावर 16 संशयास्पद अवस्थेत दिसलेल्या मुलींना पकडलं। आरपीएफच्या पथकाने मुलींची चौकशी केली असता प्रकरण संशयास्पद वाटलं। मुलींनी हे सांगितले की त्यांची ट्रेन रात्री 12 वाजता आहे, मात्र ती कुठे जात आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊ शकल्या नाही। आरपीएफच्या पथकाने तातडीने महिला संरक्षण आयोगाच्या अधिकाऱ्याला याची माहिती दिली। नंतर सर्वांना सखी केंद्राकडे सुपूर्द करण्यात आलं। ही घटना छत्तीसगडमधील असून सर्व मुली कवर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहेत। 8 जूनच्या रात्री राजनांदगाव शहरातील रेल्वे स्थानकावर 16 मुली अस्वस्थपणे बसल्याची माहिती आरपीएफ टीमला मिळाली होती। मुलींची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या प्रवासाबाबत वेगळी उत्तरं दिली। संशय आल्यावर महिला संरक्षण आयोगाच्या अधिकाऱ्याला माहिती दिली। प्रकरण स्पष्ट न झाल्याने सर्व मुलींना सखी केंद्राच्या ताब्यात देण्यात आलं। यानंतर मुलींच्या कुटुंबियांनी राजनांदगाव गाठलं। नंतर सखी केंद्रातून मुलींना त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं। या प्रकरणी सखी सेंटरच्या केंद्र प्रशासक गायत्री साऊ यांनी सांगितलं की 16 मुलींना सुरक्षित आश्रयासाठी सखी केंद्रात आणण्यात आलं। पालक आल्यानंतर त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं। स्टेशनवर 16 मुली एकत्र बसलेल्या पाहून आरपीएफच्या पथकाने त्यांची चौकशी केली। काहींनी सांगितलं की ते तमिळनाडूमध्ये कामासाठी जात आहे। काही मुलींनी सांगितलं की ते बंगळुरूला जात आहे आणि त्यांच्या ट्रेनची येण्याची वेळ सुमारे 12:30 आहे। सर्व मुली वेगवेगळी उत्तर देत होत्या। समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे प्रकरण संशयास्पद मानून सर्व मुलींना थांबवण्यात आलं। त्यांच्या लहान वयामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेतलं गेलं। या मुली कोणासोबत किंवा कोणाच्या सांगण्यावरून इतर राज्यात जात होत्या हे स्पष्ट झालेले नाही। या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजू लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे।